पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेलं प्रेम आज बिहारने दाखवून दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. बिहार निवडणुकीच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. या निकालाने काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी देशात सुरू केलेल्या विषारी प्रयोगाला उत्तर दिलंय अशी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेलं प्रेम आज बिहारने दाखवून दिलं, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बिहारमध्ये जंगलराज नाकारलं, विकासराज स्वीकारलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. बिहारमध्ये जंगलराज नाकारलं आणि विकासराज स्वीकारलं अशी टीका करत लाडक्या बहिणींनी विजय मिळवून दिला, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. हे यश नितीश कुमार यांचं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार एनडीए आघाडी तर महाआघाडी पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. नितीश कुमार यांचा विजय आहे हे मान्य करावं लागेल. आम्हाला आता बघायला पाहिजे की आमच्याकडून कोणत्या चुका झाल्या. खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न. खासदार संजय राऊत यांचा ट्विट. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून विरोधी पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत. यातच खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचाच पॅटर्न बिहारमध्ये रिपीट केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला व बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने धक्का बसण्याची गरज नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणूक 2025चा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत एनडीए आणि महाआघाडीमध्ये लढत पाहायला मिळाली. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए विजयाकडे वाटचाल करत असून 200हून अधिक जागांवर एनडीए आघाडीवर आहे. पण आता निकालानंतर बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.